मुलगा कमजोर तरी हवा वंशाला दिवा. सासूने दिले सुनेला परपुरुषाची दवा. नमस्कार मित्रांनो, ही नगरमधली घटना आहे. हृदय पिळवटून टाकणारी. सुमनचे लग्न 15 वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील एका तरुणाशी झाले. हा परिवार भिक्षा मागून उपजीविका भागवणाऱ्यापैकी होता. पारंपरिक व्यवसाय बाजूला सारून आता एका नव्या जमान्यातली त्यांनी जमवून घेतलं होतं. पण सुशिक्षित होणे म्हणजे चांगली नोकरी मिळवणं, पैसा कमवणं, ऐशोआरामात राहणं इतकं समज बहुतांशी लोकांना असतो. विचारसरणी मात्र अजूनही बुरसटलेलीच असते. जुन्या पुराण्या बाबडकथा भ्रामक समाज आजही गुंतलेला आहे. वंशाला दिवा हा त्यातील एक समज. वंश चालवायचा तर मुलगा हवाच असा हट्टास अनेक लोक करतात. त्याची भलावणी करणारे सुशिक्षित लोक समाजात आहेत. त्यात या परि त्यात या परिवाराचाही साम्यस आहेच. सुमनचे लग्न झाले निसर्ग नियमाने. ती आई होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नसल्यामुळे हा परिवार काही दिवसापासून चिंतेत होता. ती तिच्या नवऱ्याला रोजच मनवायची, वेगवेगळे दवाखाने केले, पण अपयश येतच होतं. अखेरीस त्यांनी टेस्ट टू बेबी हा पर्यायही निवडला. सुमनला एक दिवस तिच्या पतीसह सासू सासऱ्यांनी अहमदनगर येथील एका दवाखान्यात दाखवले. तिथे टेस्ट टू बेबी बाबत उपचार केले, त्यामुळे ती गर्भवती झाली. घरात सर्वत्र आनंदच होता. सासू तर वंशाला दिवा भेटणार या अपेक्षेने सुनेची खूपच काळजी घेऊ लागली. पण शेवटी जेव्हा तिचे दिवस भरत आले, तिची डिलिव्हरी झाली, तेव्हा तिला मुलगी झाली. वास्तविक हा परिवाराला मुलगा हवा होता, पण मुलगी झाल्याने ते नाराज झाले. सासरा नाराजच दिसू लागला. त्यापेक्षा सासू तर तोंडच पडलं होतं. आपला वंश चालवायला मुलगाच असला पाहिजे असे सासू सासरे तिला सांगू लागले. दिवसामागून दिवस जात होते. सासू तिला खूप त्रास द्यायची. 4 वर्षांनी कविताच्या सासूने सांगितले की तुझा नवरा बाप होऊ शकत नाही. सासूचे हे बोलणे ऐकून सुमन हादरली, पण तिचा त्यावर विश्वासच बसला नाही. उलट आपल्या पतीबद्दल असले विधान ऐकून ती चिडली. त्याच रात्री पतीला सासू जे बोलत होती ते सांगितले, तेव्हा त्याने शरमेने मान खाली घातली. आई सांगते ते खरे आहे असे त्याने सांगितले. पतीच्या या बोलण्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण हे काय ऐकतो आहोत यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सारे काही सुरळीत असताना हे काय भलतेच आपल्यासमोर आले या विचाराने ती हबकून गेली. तिला काही सुचत नव्हते. ती निराश झाली होती. तिला रातभर झोपच लागली नाही. खूप विचार केल्याने तिने ठरवलं की आपल्याला एक मुलगी आहे, तिलाच मोठे करायचे. दिवसामागून दिवस जात होते. तिला पतीच्या कमजोरीबद्दल कळाल्यानंतर महिनाभराचा काळ लोटला असेल. तिचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. सुमन घरी एकटीच होती. याचाच फायदा घेऊन सासू तिच्याकडे आली आणि म्हणाली, तुझा नवरा कधीच बाप होऊ शकत नाही, यामुळे आपला वंश चालवण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे, म्हणून मी तुला सांगते तसेच कर. सुमन सासूकडे प्रश्नार्थक नजरेने सासूकडे पाहत होती. सासू बोलू लागली, माझ्या भावाचा मुलगा रोहन आहे. त्याच्यासोबत तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे. सासूचे हे अभद्र बोलणे ऐकून तिला किळस आली. सासूबाई, तुम्ही हे काय बोलत आहात? होय, मी जे काही बोलत आहे ते आपल्या कुटुंबासाठीच आहे आणि तुला हे करावेच लागेल. नाही तर एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा वारसदार कोण असणार? हे माझे नाही तर तुझ्या सासऱ्याला सुद्धा तसंच वाटतंय. त्यांना सुद्धा काहीच अडचण नाही. आपल्याच सुनेला परपुरुषाशी संबंध ठेवायला लावणाऱ्या या सासूबद्दल तिला तिरस्कार वाटू लागला. सुमनने या व्यभिचाराला स्पष्ट नकार दिला होता. ती ऐकत नाही, आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, यामुळे आपल्याला वंशाचा दिवा मिळणार नाही या विचाराने तिचे सासू सासरे तिच्यावर चिडले. त्यांनी तिला बेदम मारहाणही केली. पण सुमन आपल्या मतावर ठाम होती. सासू सासरे जास्त चिडले होते. याच्या कारणातून सुमनचा छळ सुरू झाला. नवरा नसताना सासू तिच्यासोबत खूप वाईट वागू लागली. रोजच तिचे सासू सासरे तिचा अपमान करू लागले, शिवीगाळ करू लागले, मारहाण करू लागले. रोजच होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर सुमनने सासू सासऱ्याच्या म्हणण्याला होकार दिला. रोहन नात्यातीलच होता, पण सुमन सोबत संबंध ठेवायला तो उतावीळ झाला होता. शेवटी तो पुरुषच. त्याला एका बाईसोबत झोपायला मिळणार म्हटल्यावर त्याला तर आनंद होणारच ना. आणि त्याला तिच्याकडे येणारे तिचे सासू सासरेच सगळे सोय करणार असल्याची कसलीच भीती नव्हती. तिचा नवरा घरी नसताना रोहनला घरी बोलवण्यात आले. सासूने सर्व काळजी घेतली होती. त्याला बेडरूममध्ये पाठवण्यात आले. तो बेडरूममध्ये सुमनची वाट पाहत बसला होता. रात्री सुमन घरातील सारे काम आटपून बेडरूममध्ये गेली. रोहन बेडवर बसलेला. ती घाबरली. ती आल्या पावली मागे फिरली, पण घरात सासू होती दारात. तिने सुमनला आत ढकलले आणि दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. आता सुमन पुरती जाळ्यात अडकली होती. रोहन जागचा उठला. सुमन जवळ जवळ आला.
ती भीतीने थरथरत होती. त्याने तिला मिठीत धरलं. "घाबरू नको. आपल्याला कोणाचीही भीती नाही," तो म्हणाला. पण तिची भीती संपत नव्हती. "सुमन, मला खूप तू आवडतेस गं. तू मला साथ दिलीस तर मी तुला आई व्हायचे स्वप्न देईल." असं म्हणत त्याने तिला मिठीत आवळलं. ती काहीच बोलली नव्हती. सगळं गुपचाप सहन करत होती. ती तिच्या तडाख्यात सापडली होती. रात्रभर तो तिच्या शरीराला नोचत होता. ती त्याचे दुःख सहन करत होती, कारण तिच्यासमोर काहीच पर्याय देखील नव्हता. रात्रभर हा प्रकार केल्यानंतर सकाळी रोहन उठून निघून गेला. दुसरा पुरुष सुनेच्या खोलीत रात्रभर होता याचा राग येण्याऐवजी सासू-सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्यानंतर सुमनचा नवरा काही ना काही कामानिमित्त बाहेरगावी जाऊ लागला. त्या रात्री रोहन तिच्या खोलीत येऊ लागला. हे करण्यासाठी सासू रोहनला खर्च पाण्यासाठी पैसेही द्यायची. त्यानंतर काही दिवसांनी सुमन गरोदर राहिली. ही गोष्ट तिने सासू-सासऱ्यासह नवऱ्यालाही सांगितली. हे ऐकून सासू-सासऱ्यांना आनंदच झाला. ते तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांनी पेढे वाटप सुरू केलं. पण तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र चिंता जाणवू लागली. आपण कधी बाप होणार नाही हे त्याला माहीत होतं, पण आता आपली बायको गर्भवती कशी झाली हा प्रश्न त्याला सतावू लागला. पहिल्या वेळी टेस्ट ट्यूब बेबी केली होती, आता कोणताही उपचार नाही केला तरी काय झाले याचा संशय त्याच्या मनात आला. त्याने जरा माहिती घेतली तेव्हा त्याला सगळा प्रकार समजला. सारे ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पहिल्यांदा त्याने सुमनला खूप मारले. ती सर्व काही खरं सांगू लागली. तुमच्याच आई बापाने मला करायला तसं भाग पाडलंय. परंतु सुमनचा नवरा काही एक ऐकायला तयार नव्हता. त्याने सुमनच्या भावाला बोलून घेतले आणि तिला भावाबरोबर माहेरी पाठवून दिले. पती नांदवायला तयार नाही. सासू-सासऱ्यांनी कानावर हात ठेवल्यामुळे हतबल झाल्यामुळे तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या तरी सुमनचा पती तिला नांदवत नसून या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सासू-सासरे रोहन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ती 5 महिन्याची गरोदर आहे, त्यामुळे तिच्यासमोर जगावे कसे हा प्रश्न निर्माण झालाय. वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासू-सासऱ्यांनी तिला जे कृत्य करायला भाग पाडले, ते गरोदर राहिल्यावर पेढे वाटले, अनेकांना दारू पाजली. मात्र आज पोटात असणाऱ्या बाळाला बापाचे नाव काय द्यावे असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झालाय. एवढेच नाही तर आता समाजातील लोक उलट-सुलट बोलत आहेत, जातीतून बाहेर काढायचे म्हणत आहेत. त्यामुळे माहेरी तरी कशी राहू असा सवाल तिने केला आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल? नक्की सांगा. या प्रकरणाबद्दल आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.